निपुण महाराष्ट्राविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. शासनाने हा GR 5 मार्च रोजी निर्गमित केलेला आहे. त्या GRमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते याच्यामध्ये पाहूया. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत क्षमता कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तर हा GR 5 मार्च 2025 रोजी निघालेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि निपुण भारत उपक्रम याच्यातील जे सुधारित लक्ष्य आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी हे कार्यक्रम राबवलेला आहे. निपुण भारतच्या दृष्टीवरच निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवलेला आहे. तर या नेमकं कार्यक्रमामध्ये काय आहे, त्याचा कालावधी किती आहे, तो कसा राबवायचा, कुठे राबवायचा आणि कसंही करायचं. भारत सरकारने निपुण भारत अंतर्गत इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या अनुषंगाने इयत्ता दुसरीपेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा कृती कार्यक्रमाचा कालावधी 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत आहे. म्हणजे सुट्ट्यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. याच्यामध्ये मे महिन्याची सुट्टी असणार आहे. उपक्रमाच्या कालावधीत सुट्टीचा कालावधी आहे. अशावेळी अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलाकरिता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन ऑफलाईन मार्गाने संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा मार्गदर्शन होईल असे नियोजन करावे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबीचे विस्मरण होणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी अध्ययनामध्ये मागे आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता प्राप्त केलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये शिक्षकांनी राहायचे. कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन. आता ह्या कार्यक्रमाचं अत्यंत सूक्ष्म नियोजन करायचं आहे. शिक्षकांनी अपेक्षित अध्ययन क्षमताची स्तरन्याय पडताळणी करावी आणि त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखावा. नंबर 2, अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांची वेळोवेळी स्वतंत्र गट करावे व त्यासाठी नियमित अध्ययन कामकाज सुरू राहील अशी योजना करावी. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवावी, जसे अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्द कार्डे, चित्रे, वस्तू इत्यादी. जसजसे विद्यार्थी या कृती कार्यक्रमाच्यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तशी प्रगती अहवाल, चावडी वाचन व गणन कार्यक्रम सादर करायचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रगती अहवालामध्ये चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम दिनांक 30 जूनपर्यंत हे करायचं आहे. शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करायचा आहे. विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी विद्या समीक्षा केंद्र या माध्यमातून होणार आहे. या आदेशानुसार मुख्याध्यापकाद्वारे ऑनलाईन स्वरूपात करण्यात येईल. दिनांक 5 मार्च 2025 रोजीच्या पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद विद्यार्थी न्याय व कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरन्याय अध्ययन क्षमता परिशिष्ट 1, 2, 3, 4 मध्ये नमूद केलेल्या स्वरूपात संकेतस्थळावर बॉटवर नोंद करावी. 30 जून 2025 पर्यंत या कृती कार्यक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे त्यांची या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंद करण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळावर करायचा. 20 मार्च, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून 2025 पर्यंत. विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर बॉटवर कृती कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य झाल्याचे घोषित करावे. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. तर अशा तऱ्हेने शिक्षकांनी त्याचं सूक्ष्म असं नियोजन करायचं आहे. त्यानंतर अंतिम मूल्यांकन. अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला
पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक करण्यात यावे. भेटीचा अहवाल त्या दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेने विद्यासमीक्षा केंद्रच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदवायचा आहे. अशा सर्व भेटी दिनांक 15 जुलै 2025 अखेर पूर्ण कराव्यात. अनुपस्थित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी अथवा असे विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करायचे आहे. ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषणा विद्यासमीक्षा केंद्र संकेतस्थळ वर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही, त्या वर्गावर या कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक, राज्य पातळीवर असा कोणताही इतर उपक्रम जो या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष ठेवतो राबविण्यात येऊ नये. म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा कार्यक्रम राबवण्यात येऊ नये असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा तऱ्हेने हे अंतिम मूल्यांकन करून स्वतः आपण त्या संकेतस्थळावर त्याची नोंद करायची आहे. जे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांचे पुन्हा ते ज्या दिवशी हजर होतील त्या दिवशी त्यांना त्यांचं मूल्यांकन करून त्याची नोंद ठेवायची आहे. तर अशा तऱ्हेने हे अंतिम जे मूल्यांकन होतं ते झालेलं आहे. त्यानंतर लोकसहभाग व सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट. दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व गणन कार्यक्रम राज्यस्तरावर नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा. दिनांक 1 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्ये चावडी वाचन व गणन सादरीकरण आयोजित करावे. आवश्यकतेप्रमाणे खडू फळ्यांची उपलब्धता या कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. अशा विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस देण्याचाही प्रयत्न करावा. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था करावी. विद्यार्थी नाहीत होणार नाहीत याची काळजी घ्यावी. परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकाची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात यावा. तर अशा तऱ्हेनं एकंदरीत जे आपण कार्यक्रम राबवलेला आहे त्या कार्यक्रमाचं एक ऑडिटच म्हणावं लागेल. कारण दर 15 दिवसांनी गाव पातळीवर आपल्याला चावडी वाचन घ्यायचं आहे आणि त्या 15 दिवसामध्ये काय अपेक्षित बदल झाला आहे का त्या विद्यार्थ्याच्या वाचनामध्ये किंवा त्याची गणन क्षमता जी आहे मोजण्याची, तर त्या याच्यावरून जे तारखा दिलेल्या आहेत शासनानं त्या तारखेला ते आयोजित करायचं आहे. तर विशेष म्हणजे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवशी जी ग्रामसभा आपण घेतो त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हे वाचन आणि गणन हा उपक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर शिक्षक व शाळांना प्रशस्तीपत्रक. विविध कालावधीमध्ये हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या ज्या शाळा व शिक्षक आहेत त्या शाळा व शिक्षकांना त्यांना एक त्यांची प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानित करण्याचं आहे. तसेच उत्कृष्ट काम करणारे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांनाही प्रमाणपत्र द्यायचं आहे. ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीमध्ये अपेक्षित उद्दिष्ट जे साध्य करणार नाहीत अशा शिक्षकाकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल. म्हणजे काही कारणामुळे ज्या शाळा मागं राहिलेल्या आहेत किंवा जे शाळेतले विद्यार्थी मागं आहेत त्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झालेल्या नाहीत अशा शिक्षकाकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल. त्यानंतर कृती कार्यक्रम कालावधीत एखादा विद्यार्थी नव्याने शाळेत दाखल झाला तरी तो या कृती कार्यक्रमाचा भाग समजण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत शाळेत नवीन दाखल्यांना थांबविण्यात येऊ नये. कारण जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून किंवा बाहेर गावातून किंवा परराज्यातून आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन घ्यायचं आहे. त्यांना प्रवेश नाकारायचा नाही. जरी तो नवीन जरी असला तरी त्याच्या मागचा जो त्यांनी काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारावर किंवा ते मागे जे हे केलेले आहे त्याच्या आधारावर त्याला प्रवेश द्यायचा आहे. आणि अशा तऱ्हेने हे प्रशस्तीपत्रकाचं होतं. त्यानंतर शिक्षण परिषद मार्च, एप्रिल, मे व जूनच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदामध्ये या सर्व कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावी. जसे अध्ययन स्तर, कृती कार्यक्रम, कार्यपद्धती, उद्दिष्टे साध्य होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, उद्दिष्टे साध्य केलेल्या शिक्षकांचे अनुभव कथन घ्यावं. त्याचबरोबर नियोजनपूर्वक केलेलं कामकाज असेल, नाविन्यपूर्ण बाबी असतील किंवा साहित्याचा वापर त्यांनी कसा केला, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी, त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्यावर त्यांनी उपाय काय केले इत्यादी असं या शिक्षण परिषदेमध्ये चर्चा करण्यात यावी.
त्याचबरोबर शाळा भेटी, या कालावधीत शाळा भेटी करताना जी पर्यवेक्षकी यंत्रणा आहे याच मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. सुरू असलेल्या कामाचा आढावा घ्यावा, मार्गदर्शन व सहाय्य करावे. म्हणजे अशा तऱ्हेने हे शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा आता आपल्याला मार्च, एप्रिल आणि मे, जून अशा 4 शिक्षण परिषदा होणार आहेत. त्या 4ही शिक्षण परिषदेमध्ये ह्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर या कार्यक्रमास कोणकोण जबाबदार घटक आहेत? विद्या समीक्षा केंद्र, वर्ग व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी. मुद्दा क्रमांक 6, अंतर्गत आदेशनामे करणे, वर्ग घोषित करण्याची विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा पुरवणे. पडताळणीबाबत माहिती भरल्यानंतर प्रगतीदर्शक व स्थितीदर्शक जो काही अहवाल आहे तिथं अहवाल तयार करण्याचं काम हे विद्या समीक्षा केंद्र करणार आहे. त्याचबरोबर शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरणे आणि सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तसेच आयुक्त शिक्षण व संचालक प्राथमिक, सर्व अधीनस्थ कार्यालय व सर्व अधिकारी हे प्रभावीपणे संनियंत्रण करणार आहेत. आणि हे सर्व या कार्यक्रमाला जो निपुण महाराष्ट्र जो कार्यक्रम शासनाने काढलेला आहे त्या कार्यक्रमाला हे वरील सर्व घटक जबाबदार असणार आहेत. त्याचबरोबर जो हे जबाबदार घटकामध्ये जे आहे ते शिक्षक हा प्रामुख्याने तो ग्रास रूटला काम करत असल्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी त्याची असणार आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्यांना जर अपेक्षित क्षमता प्राप्त होत नसतील तर ते शिक्षक त्याला एक वेगवेगळ्या मार्गाचा किंवा प्रयोगाचा अवलंब करून तो कशा तो क्षमता प्राप्त होतील याच्याकडे तो लक्ष देणार आहे. आणि या निपुण महाराष्ट्राचा जो मेन आहे, 100 वर्गातील 100% विद्यार्थ्यांना 75% क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत. म्हणजे वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या पूर्ण विद्यार्थ्यांना 75% क्षमता प्राप्त होणे अपेक्षित आहे. समजा आपल्या एखाद्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, त्या 20च्या 20 विद्यार्थ्यांना 75% क्षमता प्राप्त